तर कमर्शियल गॅसचा तुटवडा निर्माण झालाय। भिवंडी शहरासह ग्रामीण भागामधील अनेक ढाबे आणि हॉटेलचे व्यवसाय हे अडचणीत सापडलेले आहेत। काही ठिकाणी हॉटेल्स सध्या बंद होण्याच्या मार्गावर आहेत। मुंबई नाशिक महामार्ग, चाविंद्रा मार्ग आणि वाडा मार्गावरती शेकडो ढाबे आणि हॉटेल्स आहेत। मात्र कमर्शियल गॅस वेळेवरती उपलब्ध होत नसल्यामुळे अनेक हॉटेल चालकांनी पर्याय म्हणून पारंपरिक चूल आणि शेगड्यांचा वापर आता सुरू केला आहे। इस्रायल, अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धांमुळे कमर्शियल गॅसचा तुटवडा या ठिकाणी भासायला लागलेला आहे। त्यामुळे अनेक हॉटेल असतील, ढाबे असतील, यांच्यामध्ये या ठिकाणी हे जे हॉटेल आणि ढाबे आहेत ते बंद होण्याच्या मार्गावर या ठिकाणी दिसून येतात, कारण अनेक दिवसापासून कमर्शियल गॅसचा तुटवडा या ठिकाणी भासत आहे। आपण जर पाहिलं या ठिकाणी तर किचनमध्ये आपण जर पाहिलं तर अनेक हॉटेल आणि ढाबे या ठिकाणी चुलीला सुरुवात करण्यात आलेली आहे। पूर्ण किचन आहे तो आपण बघू शकतो की संपूर्ण जे किचनमध्ये गॅसचा जो आहे तो वापर या ठिकाणी बंद झालेला, कारण गॅस या ठिकाणी नाही आहे आणि आत्ता या ठिकाणी शेगडीचा वापर करून, कोळशाचा वापर करून, लाकडाचा वापर करून या ठिकाणी जेवणाला सुरुवात करण्यात आलेली आहे। आणि ही परिस्थिती याच ढाब्याची नाही आहे, तर या रस्त्यावरती मुंबई नाशिक महामार्ग असेल किंवा चाविंद्रा मार्ग असेल, या मार्गावर असलेले जे शेकडो ढाबे आणि हॉटेल्स आहेत त्या हॉटेलमध्ये हीच परिस्थिती या ठिकाणी जवळपास निर्माण झालेली आहे। नक्की काय प्रॉब्लेम होतो या ठिकाणी, हा जो या ठिकाणी शेगडी आणि याचा वापर करण्यात आलेला, चुलीचा वापर करण्यात येतो। सध्या तरी प्रशासनाने डायरेक्टली गॅस बंद केल्यामुळे हे सर्व प्रश्न निर्माण झालेले आहेत आमचे, आणि आमचे प्रयत्न हेच चालू आहेत की जेणेकरून उदरनिर्वाह तरी आमचा होण्यात यावा, कारण की इथे असलेला स्टाफ जवळजवळ 20 ते 25 जण आहेत। त्यांच्या उदरनिर्वाहासाठी तर मला हा धाबा बंदच करता येणार नाही। असे आमच्या मेनू कार्डमध्ये जवळजवळ 500 प्रकारचे मेनू होते, पण या अशा अचानक आलेल्या अडथळ्यामुळे आम्ही जवळपास हे फक्त 5 आणि 10च मेनू आम्ही जवळपास ठेवलेले आहेत, की जेणेकरून म्हणजे येणाऱ्या कस्टमरची ही गैरसोय होऊ नये आणि आम्हालाही काहीतरी उदरनिर्वाह आमचा चालू राहावा। दुसरीकडे आपण जर बघितलं तर प्रशासनाकडे तुमची काय मागणी असणार आहे, ज्या पद्धतीनं अशा पद्धतीनं जे तुटवडा होतोय, जे युद्ध सुरू आहेत? प्रशासनाकडे आमची एकच मागणी असेल की लवकरात लवकर याच्यावर उपाययोजना करावी आणि आमच्या पूर्ण हॉटेल व्यवसायांना प्रत्येकाला याच्या अडचणींपासून दूर करण्यात यावे। सरकारने लवकरात लवकर यावर तोडगा काढावा आणि या संकटापासून आम्हाला दूर करावं, असं आव्हान देखील या ठिकाणी हॉटेल चालक असतील किंवा ढाबा चालक असतील यांनी केलेलं आहे। अनिल वर्मा, ABP माझा, भिवंडी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।